एक मिनिट. विरोधी पक्षनेता आहे, ठीक आहे. मी तुम्हाला हे सरकार किती विश्वासघातकी आहे, हे सरकार शेतकऱ्यांचा कसा घात करते, कसा विश्वासघात करते, हे सरकारीच दस्तावेज तुम्हाला एक वाचून दाखवतो. कसं आहे की शासनानं खूप मोठा गाजावाजा करून वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीवर, गावागावातनं तिथे स्वतःचे मोठमोठे फोटो लावून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक व पाया सुविधा निर्मितीवर भर देण्यासाठी कृषी समृद्ध योजना जाहीर केली. त्याचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोटो बिटो झाले. कॅबिनेट मिटिंग झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते आणि कृषी मंत्री सुद्धा होते. अर्थात हे होत असताना जो ₹1 पीक विमा योजना घेऊन ₹1 भरून जेव्हा पीक विमा योजना दिली जात होती, त्याचे 5,000 कोटी रुपये सरकारकडे जमले होते आणि म्हणून ते आम्ही 5,000 कोटी सरकारला देऊ या कृषी समृद्धी योजनेकरता असं सांगितलं. तिथं मध्यंतरी पीक विमा योजनेतले 4 ट्रिगर बंद केले म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठा नाराजीचा सूर असं उमटला. त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आता पैसा आणि पैसा शेतकऱ्याला दिला जाईल, पण कालच्या पुरवणी मागण्यांमध्ये ₹1 सुद्धा ह्या 5,000 कोटी रुपयापैकी सरकारनं त्या ठिकाणी तरतूद केली नाही. जाहिराती काढल्या, मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला, शेतकऱ्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला 5,000 कोटी रुपये देणार आहोत दरवर्षाला, पण त्याचा या बजेटमध्ये एक दमडा सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केलं नाही. आणि या अतिवृष्टीमुळे एवढं मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं. खरं सांगायला गेलं तर राज्यातील जवळ 1,31,00,000 शेतकऱ्यांचं नुकसान झालं. त्यांना फसवलं कसं, त्यानंतरचं म्हणजे ह्या घटना घडल्यानंतरचं विदर्भातलं अधिवेशन होतं आहे. आणि म्हणून हे सरकार किती फसवत आहेत, विश्वासघातकी आहे आणि शेतकऱ्यांशी यांना काही देणं घेणं नाही, याच्यापेक्षा दुसरा मोठा पुरावा असू शकत नाही. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते पण दिलं नाही, तुम्हाला मागणी करून देखील आता 1 वर्ष उलटलेलं आहे. उरलेल्या 4 वर्षातही विरोधी पक्ष न देता अधिवेशन जर घेतलं गेलं तर तशी तुमची तयारी आता आहे का? असं आहे की ही तयारी आमची असणं नसणं हा विषयच येत नाही. आम्हाला जी काय महाराष्ट्रातल्या जनतेनं भूमिका दिलेली आहे ती भूमिकेशी ठाम राहणं आणि ती भूमिका आपापल्यापर्यंत पार पाडणं हा आमचा निर्धार आहे. आणि म्हणून 1 वर्ष आम्ही तो प्रामाणिकपणे पार पाडतोय एवढंच आम्ही सांगतो. 10%चा नियम आणला गेला वारंवार त्याच्या विरोधी पक्षनेतेसाठी, काय असं आहे की याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. 10% सदस्य संख्येचा नियम कुठेही नाही. आता आमचंच सरकारला आव्हान आहे की 10% सदस्य संख्येचा निर्णय नियमात किंवा घटनेमध्ये कुठे आहे ते सरकारने जाहीर करावं. कारण विधिमंडळाच्या वतीनं जे आम्हाला पत्र दिलं गेलंय त्याच्यामध्ये 10% सदस्याची अट कुठेही नाही असं त्यांनी लिहून दिलं. काहीच करत नाही ना, मग तुम्ही कोर्टात जाणार का विरोधी पक्ष? चला पुढं. कोर्टात सध्या लवकर न्याय मिळतो तुम्हाला माहिती आहे. प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा मुख्यमंत्री बोलत होते, त्या मुंबई गोवाबद्दल अजूनही ठोसपणे कुठलंही उत्तर आलेलं नाही. कसं आहे की मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या अनेक रस्त्यांचा उल्लेख केला आणि म्हणून मुंबई ते गोवा हा महामार्ग 2009 सालापासून रखडलेला आहे. त्याच वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मी कोकणातला ग्रीनफील्ड रस्ता तयार करतोय म्हणून सांगितलं आणि म्हणून अनेक रस्त्यांवर मुख्यमंत्री बोलत होते. म्हणून माझी अपेक्षा होती की त्या 2 रस्त्यांबद्दल मुख्यमंत्री काहीतरी खुलासा करतील, परंतु त्यांनी आता माझ्याकडे कुठलाही आता माहिती नाही असं करून तो विषय टाळला. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये बोलताय मुंडवा याला माहिती आहे, मला काहीच नाही. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विरोधकांनी सभागृहात काही बोललेलं नाही. हायकोर्टानं फटकारला. म्हणजे तुमच्याकडे सगळ्यात मोठा मुद्दा होता मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव, त्यांची कंपनी आहे, त्यांच्या चिरंजीवांवर गुन्हा दाखल करावा अशी वारंवार मागणी होते आहे. पण तेवढी आक्रमकता सभागृह